तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, ती म्हणजे मराठा समाजासंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर महाविकास आघाडीला समाजात संघर्ष सुरू ठेवायचा आहे। विरोधकांकडून या प्रकरणात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सुद्धा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। महाविकास आघाडीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन्ही जातीमध्ये संघर्ष तेढ निर्माण व्हावी, तशाच प्रकारची ती जो काही तेढ आहे किंवा जो संघर्ष आहे तो तसाच कायम राहावा आणि आपली राजकीय पोळी त्याच्यामधून भाजून घ्यावी, अशा प्रकारचं जे काही चित्र किंवा त्यांची भूमिका ही आज महाराष्ट्रासमोर उघड झालेली आहे। आणि म्हणून आंदोलनकर्त्यांनी देखील या बाबीचा निश्चित विचार करावा की मराठा आणि ओबीसी या समाजाबद्दल किती प्रेम आहे या लोकांना, याचा देखील विचार। तर विरोधकांना कोणताही समाज महत्त्वाचा नसून केवळ निवडणुका महत्त्वाच्या आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावरती सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीकडे विरोधकांनी मात्र पाठ फिरवली। यावरून फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय। बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून आरक्षणावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असं सुद्धा यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती। अगदी ठरवून ऐनवेळी 6 वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला। मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही, मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात, त्याच्याकरता त्यांना वेळ आहे। त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत। ही अतिशय गंभीर बाब आहे। मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, किमान मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील, कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की 2 समाजामध्ये समन्वय साधा। परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे। तर दरम्यान आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। पाहूयात। आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे, विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत, मराठा आरक्षणाच्या संदर्भात, सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा, या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांची चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाजहिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ। या ठिकाणी विविध पक्षाचे नेते होते, त्यांनी आपापले मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत। एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या, सत्तारूढ असो विरोधी असो, सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी, दुटप्पी भूमिका ठेवू नये।
अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावरती महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांबाबत सरकारनं शासन निर्णय काढू नये असा ओबीसी नेत्यांचा सूर पाहायला मिळाला। सरकारनं हा निर्णय काढला तर ओबीसींचं खूप मोठं नुकसान होईल, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देणंही थांबावं अशा प्रकारची भूमिका आहे ती काही ओबीसी नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। तर आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवरती टीकास्त्र डागलले। लातूरमधील भव्य रॅलीनंतर जरांगेंनी गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय। गिरीश महाजन यांना जामनेरमधूनच पाडू असा इशाराच थेट जरांगेंनी दिलाय, तर छगन भुजबळांवरही जरांगेंनी घणाघाती टीका केली आहे। दुसरीकडे बीडचे पालकमंत्री हे सगळ्यात जास्त जातीयवादी असल्याचा हल्लाबोल देखील यावेळेस जरांगे पाटलांनी केला। आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलं त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। गिरीश महाजन साहेब, तुम्ही किती डाव टाका, मी सुद्धा आरक्षणातला त्याच्यातला बाप आहे, मराठ्याचा जातवान क्षत्रिय मराठा। तुम्हाला 3-4 बाऱ्या काय मंत्रीपद मिळालं तर तुम्ही उड्या काय हाणायला लागले? तुमच्या डोक्यात हवा घुसली, मस्ती घुसली त्या मंत्रीपदाची, पण तुम्हाला एक ध्यानात नाही। जामनेर मध्ये 1,36,000 कुणबी मराठ्यांचं मतदान आहे, ते शेवटी मराठे। तुमच्या सुद्धा धुऱ्यावर करू शकतो आम्ही। माया मराठ्यांचं वाटोळं करायला जे जाईल त्याचा कार्यक्रम मी 100% लावणार म्हणजे लावणार। काय नाही येते छगन भुजबळ तोही, तू का म्हशीला पेलेला आहे का काय? तोही नाकलीची का भेट झालती का नव्हती? कट्टा दुकानात बंद होता अक्कल वाटतानी। आईचं बदल डोक्याच यार, ते काय करावं ह्याची तर अक्कल पाहिजे राव। फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर आणि अजित पवारच्या सांगण्यावर बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपीला सांगून तिथली परवानगी रद्द केली। तरीही सांगतो, बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार। हे पालकमंत्र्याला असला जातीवाद बीडच्या शोभत नाही। आम्ही नाही जातीवाद केला। 5 पिढ्या तुम्हाला मोठं करायचं काम माझ्या मराठ्यांनी केलं। तर मनोज जरांगे पाटील आज मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीसाठी धाराशिव शहरामध्ये येणार आहेत। या शांतता रॅलीची तयारी आता पूर्ण झाली आहे। या रॅलीत जवळपास 3 लाख मराठा बांधव सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातून या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे संबोधित करतील। दरम्यान या रॅलीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता धाराशिव शहर, सोलापूर, तुळजापूर तसंच लातूर रस्त्यावर वाहतूक मार्गामध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी धाराशिवमधील व धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव 3 ते 3.5 लाखाचा अंदाज आहे आमचा की या ठिकाणी जमा होतील। आणि या रॅलीमध्ये 2000 स्वयंसेवकाचं काम करत आहेत, 1000 महिला आहेत सेपरेट त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पूर्ण शहरामधून चौकामध्ये महामानवाच्या चौकामध्ये दादांच्या हस्ते त्या समाज बांधवाचा सत्कार होणार आहे। तिथून शांतता रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन तिची इथं मग या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे दादा।